तर सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. जन हनुमान बहरीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला धीरज, नॉन स्ट्राइक एंडला रोहित. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय पहिल्या षटकाकरिता कुणाल लसनेला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. आणि पंचांचा इशारा येतोय. मॅचला होते सुरुवात. मॅचचा पहिला बॉल. ह्यावेळेस पहिला चेंडू व शरीराचा वेध घेणार राहिला. कमी गती आणि यावेळेस कुठलीही धाव मिळणार नाहीये. पहिला चेंडू पाहिला तर कमी गतीचा हाताळला गेलाय. बॅटरला असं वाटलं होतं की समोर वेगाने येईल आणि ऑन साईडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. गोलंदाज कुणाल पुण्याचे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. ह्यावेळेस अजून एक चेंडू. यावेळेस वेग दाखवला होता. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली आणि त्याचं उत्तर सुद्धा बॅटर कडे नव्हतं. लगातारचे 2 चेंडू निर्धाव राहिलेत. आत्मविश्वास वाढला असेल गोलंदाजाचा. ज्या पद्धतीनं पाहिलं तर पहिला चेंडू शरीराचा वेध घेणार राहिला. दुसरा चेंडू चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली. ह्यावेळेस अजून एक चेंडू. यावेळेस इन कटर होता. यावेळी चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. लगातार ते 3 चेंडू डॉट राहिलेत. बॅटरला इथून मात्र लाईन ओळखावी लागेल. तेव्हा मात्र तुम्हाला चांगला स्ट्रोक खेळता येऊ शकतोय. ते करावं लागेल या बॅटरला. ह्यावेळेस लाईन ओळखली गेली आहे. समोर खेळल्या गेल्या आहेत. लॉंग ऑन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत मुभा होते बॅटरला. एक सिंगल धाव. वैयक्तिक खातं खुलं गेलंय. संघाचं खातं खुलं करत असताना आपण बॅटर धीरजला पाहतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 1 धाव फलकावर. स्ट्राइक एंडला यावेळेस रोहित. ह्यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. त्या दरम्यान 2 धावा फलकावर जोडल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक 3 अंकावर पाहायला मिळत आहेत. अशा पद्धतीनं पाहिलं तर क्षेत्ररक्षक सजावट त्या पद्धतीनं गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये कुणाल लसनेच्या माध्यमातून. ह्यावेळेस फुलटॉस होता ऑन साईडला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसरीचा कॉल राहिला आणि सक्सेस राहिलेत बॅटर. 2 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 5 अंकावर धावफलक. आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत जे हनुमान भरे टीमच्या 5. पहिल्या 3 चेंडूवर कुठली धाव आली नव्हती. त्यानंतर मात्र पुढील 3 चेंडूवर 5 धावा जमा केल्या गेल्यात. सिंगल दुहेरीमध्ये आपण पहिल्या षटकामध्ये धावफलक पाहिलं. इथून मात्र मोठी धावसंख्या उभा राहायची असेल तर तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. इथून मात्र आक्रमण करावं लागेल गोलंदाजाच्या विरोधामध्ये. तेव्हाच मात्र मोठा उच्चांक गाठता येऊ शकतोय. हे करावं लागेल ह्या दोन्ही बॅटरला. विकेट गमावले नाहीये. इथून मात्र पार्टनरशिप अजून बिल्ड करावी लागेल. त्यानंतर मात्र मोठ्या पटक्यांसाठी तुम्हाला गोलंदाजाच्या विरोधामध्ये जावं लागेल. हे करावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय दुसऱ्या षटकाकरिता पियुषला आणले गेले. डावखुरी हाताचा हा गोलंदाज. धीरजच्या विरोधामध्ये चांगली लाईन लेन साठी हा गोलंदाज ओळखला जातोय पियुष. चार क्षेत्ररक्षक पाहिले ते इनपिटच्या आतमध्ये. बाकीचे क्षेत्ररक्षक इनपिटच्या बाहेर. यावेळेस फुल टॉस होता. ऑफ साईडला स्ट्रोक खेळायचा होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. एकंदरीत आतापर्यंत या सत्रामध्ये पाहिलं तर 4 डॉट चेंडू हाताळले गेलेत. या 4 डॉट चेंडूवर सिंगल धाव आली असती तर मात्र धावसंख्या पुढे नेण्याचं काम केलं जाऊ शकलं असतं. परंतु यावेळेस स्क्वेअर चेंडू पाहायला मिळालाय. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त स्वरूपामध्ये धावफलक पुढे जाईल.
जाऊन पोहोचेल 6 अंकावर धावफलक. च्या पद्धतीनं पाहिलं तर धाबा येणं गरजेचं आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर जानून भरे टीमला पाहतोय. पियुष पुणे एकदम ट्रॅकवर धीरजच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस पुण्याच्या एकदा लाईन चुकीची घडली आहे. पंच आम्हाला दर्शवतात हा चेंडू स्क्वेअर आहे. व्हाईट बॉलची उद्घोषणा केली जाते. धाव फलक पाहिलं तर 7 अंकावर जाऊन पोहोचले गेले. थोडासा अंगलचा वापर प्रयत्न राहिलाय परंतु आतापर्यंत सक्सेस राहिलेले नाहीत. गोलंदाज चांगल्या पद्धतीची लाईन तुम्हाला प्रस्थापित करावी लागेल बॅटर समोर, तेव्हाच मात्र चांगली गोलंदाजी ठरू शकते. ह्यावेळेस चांगली लाईन डॉट चेंडू. ह्यावेळेस मात्र जी रणनीती होती ती आखली गेली चांगल्या पद्धतीची आणि चांगली लाईन मात्र यावेळेस दाखवले गेले गोलंदाजीच्या माध्यमातून. पियुष तर फलंदाजी करणाऱ्या संघाकडून रिव्ह्यू ची मागणी केली व्हाईट बॉलसाठी. सॉफ्ट सिग्नल फेअर डिलिव्हरी आहे तर आपल्याला पडताळणी करायची आहे. तिसऱ्या पंचांना विनंती असेल आपण या. तर आपण पाहतोय लाईफलाईन इज्मा सेंटर फ्री मेडिकल चेकअप. डॉक्टर नूर अन्सारी सर आणि त्यांची टीम इथे उपस्थित झाली आहे. त्यांचं सर स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. आपलं सरचं स्वागत. तर तिसऱ्या पंचांची निर्णय दिलाय फेअर डिलिव्हरी. गोलंदाज पियुष गोलंदाज ट्रॅकवर. ह्यावेळेस पंचांचा इशारा आलाय तो पाहण्यासारखा असेल. बीमरची बिमारी मात्र गोलंदाजाला लागली आहे. काहीतरी वेगळं करण्याच्या नादामध्ये चेंडू हाताळले जात आहेत. 2 धाबा यावेळेस मिळतील बाय आणि 9च्या स्वरूपामध्ये. आणि धावफलक पाहिलं तर 9 अंकावर जाऊन पोहोचले गेले. पुढील चेंडू फ्री हिट असेल, मुभा असेल बॅटरला. ह्यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय. चांगले क्षेत्ररक्षण विकेटच्या मागे शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये. एक धाव जरूर मिळेल लेग बाईच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचेल दुहेरी अंकामध्ये. 10 अंकावर धावफलक. पण पाहतोय फ्री मेडिकल चेकअप या स्पर्धेच्या माध्यमातून सचिन 11 स्पोर्ट्स क्लब अग्रीपडा यांच्या आयोजनाच्या माध्यमातून हे फ्री मेडिकल चेकअप आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत. डॉक्टर नूर अन्सारी ते उपलब्ध झालेत. त्यांच्या माध्यमातून हे फ्री मेडिकल चेकअप आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये लाईफलाईन हिज्मा सेंटरच्या माध्यमातून हिज्मा सेंटर यांच्या माध्यमातून फ्री मेडिकल चेकअप दरम्यान आपण पाहतोय चांगला चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. ह्या पद्धतीने पाहिलं तर या षटकामध्ये धाबा आल्या नाहीत परंतु अतिरिक्त धाबा जरूर गोलंदाजाने खर्च केलेत. ह्यावेळेस अजून एक चांगला चेंडू आणि बॅटची एज पाहायला मिळाली. फलंदाजाला इतर मात्र अडकवला गेलाय. विकेटचं होईल इथं मात्र बदन.
तर धीरज बाद झालाय. न्यू बॅटर आपण पाहतोय रोहन डावकोऱ्यात त्याचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दोन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. फलकावर धावा 10 पाहायला मिळत आहेत. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली गेली, मात्र चांगली गोलंदाजी कृष्णा आयलन कवाडच्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अशा पद्धतीनं पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता आतापर्यंत अपयश आलंय, परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये तुम्हाला धावा जमा कराव्या लागतील. गोलंदाजी ट्रॅकवर तिसऱ्या षटकाकरिता वैभव आणला गेलाय. यावेळेस हाफ ट्रॅकरला पाठवला गेलाय. सीमा रेषा पार हा येतोय षटकार 6. सन्मान्य मिलिंदजी मडवी, स्वप्नीलजी पाटील यांचं शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. तर पहिल्याच बॉलवर विकेट पाहायला मिळाला. धावफलक 16 या अंकावर. ह्यावेळेस चुकी घडली गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिलं तर, आणि पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा. पिचिंग यावेळेस खेळपट्टीच्या बाहेर आणि बाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव. तर मात्र 2 धाबा फलकावर जोडल्या जातील, ऍड केल्या जातील. धावफलक 18 लागल्या गेल्यात. अशा पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, कुणाल आणि पियुषने. मात्र तिसऱ्या गोलंदाजाने आतापर्यंत 8 धाबा खर्च केल्यात. एक चेंडू हाताळला गेलाय आणि हा चेंडू फ्रीट असेल. मुभा असेल बॅटर रोहनला. फ्रीटचा फायदा उठवला जाईल का, आणि त्या फटक्यासाठी तो जाणला जातोय. मोठ्या फटक्यांसाठी प्रामुख्याने त्याचं नाव घेतले जाते. डावकुऱ्याचा बॅटर रोहन सज्ज होतोय. ह्यावेळेस फुलटॉस आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून चालला. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. ते मात्र पैकी चुकीची स्पेअर फेकी पाहायला मिळाली, आणि त्यानंतर मात्र एक धावेचं रूपांतर 3 धावेमध्ये, म्हणजे टोटल 3 धावा. 3 धाब्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल फलकावर धावफलक 21. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल कृष्णा आयलंड कव्वाड टीमला, धाबा रोखायचे असतील तर. ह्यावेळेस ऑन साइडला पायावर ठेवला होता, चेंडूला पाठवला गेलाय फाईन क्षेत्रामधून. सीमा रेषा पार हा येतोय दिमागदार रुबाबदार चौकार. चौकाराच्या वरतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेलाय 25 या आकड्यावर धावफलक. गोलंदाज वैभवचा पुढील चेंडू. यावेळेस चेंडू हवेत आहे. संधी बनली आहे. संधीचं सोनं केलं जाईल का, केलं गेलंय. चांगला झेल फलंदाज चला न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि बाद झालाय.
रोहित बाद झालाय. सन्मान्य संदीपजी भोईर संतोषजी भोईर यांचं शुभागमन. आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. सन्मान्य सुनीलजी कासार यांचं सुद्धा शुभागमन. आपलं सुद्धा सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या स्पर्धेकरिता शिस्तबद्ध संघासाठी ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून दिली गेली, त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. आणि आपण पाहतोय प्री मेडिकल चेकअप ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय डॉक्टर नूर अन्सारी सर उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा सरचं स्वागत. टीमचं सुद्धा सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाय आणि चेंडूला पाठवला गेलाय सीमा रेषा पार. हा येतो धमाका, सिक्सर 6. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी तालुका उपाध्यक्ष श्रीकांत सतीश गोणे साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज. बघा, झेल पकडा, 100 रुपयाचा कॅश प्राइज मिळवा. सुवर्ण संधी असेल प्रेक्षकांना. रविवारचा दिवस, 100 रुपयाचा कॅश प्राइज मिळवण्याकरिता तुम्हाला झेल पकडावी लागेल. अंतिम षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर केतनला आणलं गेलंय. धावपळकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 32. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय अक्षय हा बॅटर. यावेळेस पंच केला गेलाय, खाली क्षेत्र निवडलं गेलंय. डीप कव्हर क्षेत्रामधून चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. हा येतोय चौकार 4. साईराज कोशिंबे टीमचा कॅप्टन आणि जय पारदी बाबा धामणगाव टीमचा कॅप्टन. ही इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. साईराज कोशिंबे विपक्षात जय पारदी बाबा धामणगाव. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. त्याच क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. पुनश्च एकदा सीमा रेषा पार. लगातारचा हा दुसरा चौकार. गेलाय. अंतिम षटकामध्ये प्रहार पाहायला मिळत आहेत. त्या पद्धतीने पाहिलं तर स्लोगरचा हे षटक आणि त्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आलेत अक्षयच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी करतोय अक्षय अंतिम षटकामध्ये. गोलंदाजाच्या विरोधामध्ये चांगले स्ट्रोक, क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळतात. क्रिकेटच्या बेसिकवर फलंदाजी केली तर तुम्हाला धावा जरूर येत आहेत आणि तेच दाखवत असताना आपण या बॅटरला पाहतोय अक्षयला केतनच्या विरोधामध्ये. यावेळी चेंडू हवेत आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल पकडला गेलाय. अक्षय बाद. न्यू बॅटर आपण पाहतोय विकास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु अंतिम षटकामध्ये पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 8 धावा जमा केल्या अक्षयनं. तर मात्र अंतिम 3 चेंडूमध्ये विकास मात्र आपल्या टीमचा विकास करेल का, इथून मात्र धावा जोडण्याचं काम करेल का,
की मात्र केतन विकेट मिळवल्यानंतर आत्मविश्वासाने गोलंदाजी करेल का, हे बरेच सारे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उद्भवले गेलेत. मात्र त्याचं उत्तर या 3 चेंडूवर आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं पाहिलं तर तुमची मेहनत, तुमचे कष्ट मैदानाच्या आतमध्ये मोजले जात आहेत. खऱ्या अर्थाने मेहनत कोणता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करेल, फलंदाज करेल की मात्र गोलंदाज करेल. केतनला मात्र विकेट मिळाली गेली. विकास मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातोय. त्याच्या माध्यमातून मात्र मोठा फटका येईल हे बघण्यासारखे असेल. गोलंदाज तयार. केतनचा पुढील चेंडू. ह्यावेळेस ऑफस्टंपचा बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त भरणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचेल 41. 41 धावा फलकावर आहेत. ह्यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या 41. 41. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या सत्रातील. तो गोलंदाज केतन ह्यावेळेस ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. इथे मात्र स्वतःला सावरलं गेलं. चेंडूला अडवला गेला. एकच सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक 42. अंतिम चेंडू असेल या सत्रातील. पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना जॉन भरे टीम कृष्णा आयलंड कव्वाडच्या विरोधामध्ये. केतन चौथ्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता बॅटर रोहनच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस चांगला चेंडू. एक सिंगल जरूर अंतिम चेंडूवर मिळेल. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जॉन भरे टीमने बनवले आहेत 43. 44 धाबांचा पाठलाग करावा लागेल कृष्णा आयलंड कव्वाड टीमला सामना जिंकण्याकरिता. तर पुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत. साईराज कोशिंबे विपक्षात जय पारदी बाबा धामणगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचं आहे. सन्मान्य संतोषजी भोईरे जींना विनंती करतोय आपण टॉस करण्याकरिता या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय डॉक्टर नूर अन्सारी सरांना विनंती असेल आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. फ्री मेडिकल चेकअप आपल्याला आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर एक चांगली संकल्पना सचिन 11 अग्रीपाडा ग्रामस्थांच्या वतीनं ही चांगली संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. सन्मान्य नूर अन्सारी सर आपण पाहतो त्यांच्या शुभ हस्ते हा केला जातोय टॉस. साईराज कोशिंबे विपक्षात जय पारदी बाबा धामणगाव. हा सामना 3 षटकांचा असेल. दुसऱ्या फेरीतील जी लढते असतील त्या 2-3 षटकांच्या असतील.
तर टॉस जिंकलाय साईराज कोशिंबे टीमने. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि जय पारदीबाबा धामणगाव टीमला क्षेत्ररक्षण करण्यास प्राचारण केलं गेलंय. यानंतरची पुढची लढत आपण पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत. तर पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहिला. ज्या पद्धतीनं 43 धाबा फलकावर लावल्या गेलेत. जॉन भरे टीमच्या माध्यमातून 44 धाबांचा पाठलाग करावा लागेल कृष्णा इलेव्हन कव्वाड टीमला. आज रविवारचा दिवस, स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं पाहिलं तर ही स्पर्धा शुक्रवारच्या दिवसापासून सुरुवात झाली. शुक्रवारच्या दिवसामध्ये ज्युनियर गट आपण पाहिला आणि त्या ज्युनियर गटातून साईदेवा प्रतिष्ठान पारिवली टीम टॉप 3 मध्ये क्वालिफाय होत असताना पाहिलं. कालच्या दिवसामध्ये सिनियर गट पाहिला. सिनियर गटामध्ये जय बजरंग धोंडावलो टीम टॉप 3 मध्ये क्वालिफाय होत असताना कालच्या दिवसामध्ये पाहिलं. आणि आजचा दिवस आपण पाहिला तर सिनियर बी गट. आणि या गटामध्ये आपण पाहिलं तर कोणता संघ क्वालिफाय होईल आणि आज स्पर्धेचा अंतिम दिवस, कोणता संघ या स्पर्धेचा विजेता संघ राहील या फायनल मॅच मध्ये, त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. कमालीचा स्ट्रोक. पहिल्या चेंडूवर 6 धावा. पहिला वार लाख मोलाचा आणि पहिला षटकार फलंदाजाकरिता खूप महत्वाचा. 6 धावाने संघाचं खातं खुलं केलंय, वैयक्तिक खातं खुलं केलंय. सुमितच्या विरोधात पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवलं गेलंय. ह्यावेळेस अजून एक क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. पहिल्या 2 चेंडूवर 10 कदम दाखवला जात आहे. 10 धावा फलकावर जोडल्या जात आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल कृष्णा इलेव्हन कव्वाड टीमच्या माध्यमातून. सुमितच्या विरोधामध्ये हल्ले चढवले गेलेत. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक. अजून एक चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार चौकाराकरिता. पहिल्या 3 चेंडूवर पाहिलं तर 14 धावा जमवल्या गेल्यात.
44चं टार्गेट समोर असताना कमालीची सुरुवात, आणि जेव्हा सुरुवात चांगली होते ना तेव्हा मात्र शेवट सुद्धा गोडच होतोय असं म्हटलं जाते. परंतु आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 14 धावा जमवल्या गेल्यात. सुमितच्या विरोधामध्ये आक्रमण चढवलं गेलंय. इथून मात्र चांगली पार्टनरशिप बिल्ड केली जाते. नयनची चांगली फलंदाजी. ह्यावेळेस फुलटॉस होता, ऑन साईडला टर्न केलं गेलंय. यावेळेस थोडंसं फंबल पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र एके धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. 2 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 16 अंकावर धावफलक. सन्मान्य गुरुनाथजी गोनेजींना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. धावफलकावर धावा 16 पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळते पॉवरच्या ओव्हरमध्ये. पॉवरफुल बॅटिंग. ह्यावेळेस लाईन चुकीची घडली आहे. पंच आम्हाला दर्शवत आहेत हा चेंडू स्क्वेअर आहे अशी उद्घोषणा केली जाते. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचेल 17 अंकावर धावफलक. गोलंदाज सुमित, चांगली गोलंदाजी करावी लागेल बॅटर समोर. आतापर्यंत धावा खूप खर्च झाले आहेत. यावेळेस फुलटॉसला मात्र पाठवलं गेलंय सीमा रेषा पार. हाय तो धमाका, 6. धन्यवाद. कमालीचा स्ट्रोक. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचले गेले 23-23. कमालीची बॅटिंग. पहिल्याच ओव्हरमध्ये कमाल दाखवत असताना आपण पाहतो हा बॅटर. ह्यावेळेस अंतिम चेंडूवर यावेळेस काय घडलंय. ह्यावेळेस पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं होईल इथे मात्र पतन. तर आपण पाहतोय चांगलं टेलिकास्ट दाखवलं जात आहे. ज्या पद्धतीने RT मूवीजच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट नीट अँड क्लीन. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पियुष आणि नवीन गोलंदाज आपण दुसऱ्या षटकाकरिता पाहतोय धीरजला आणला गेलाय. परंतु पहिल्या षटकामध्ये कमालीची बॅटिंग राहिली. नेन जरूर बाद झाला असेल अंतिम चेंडूवर, परंतु त्याचं काम चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये तो दाखवून मैदानाच्या परतीला आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा पलकावर आहेत. एक गडी बाद झालाय. नयन लाटे तंबूच्या आश्रयाला पोहोचला गेलाय. पियुष आणि कुणालला मात्र इथून विजयापर्यंत पोहोचावं लागेल. अजून विचार केला तर 21 धाव्यांची आवश्यकता आहे. चेंडूचा विचार केला तर 18 चेंडू 21 धावा. ह्या बेस ऑन साईडला मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे.
एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहिलेत. कॉलिंग खूप चांगली राहिली आहे. स्ट्रोक केल्यानंतर 2 असा आवाज झाला आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 2च्या बढतीनं पुढे जात असताना 25 25 धावा पलकावर आहेत. अजून 19 धाव्यांची आवश्यकता. चेंडूंचा विचार केला तर 17 चेंडू आणि पहिल्या षटकामध्ये जी फलंदाजी झाली आहे ना नैन लाटेची, त्या माध्यमातून पाहिलं तर समीकरण सोपं करून ठेवलंय. फलंदाजी करणाऱ्या टीम कृष्णा इलेव्हन कव्वाड आपण पाहतोय. ह्यावेळेस ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्हचा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. एक धाव तर कंप्लीट केली गेली आणि दुसरी धाव सहजरित्या कंप्लीट करत असताना तिसरी धाव इथे मात्र चोरली जाते. चौथी सुद्धा घेतली जाईल का? आणि चौथी धाव सुद्धा इथे मात्र पूर्ण केली जाते. 4 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या जातात या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. तुमच्याकडे चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी असून चालत नाहीये. त्यापेक्षाही चांगली क्षेत्ररक्षण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागतं. ते मात्र कुठेतरी चुकी घडली आहे. धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचले गेले 29 या आकड्यावर धावफलक. ह्यावेळेस चांगल्या चेंडूची पूर्तता करावी लागेल गोलंदाजाला, तेव्हा मात्र धावा रोखाव्या लागतील. त्याकरिता तुम्हाला चांगली लाईन लेंथ हातावी लागेल बॅटर समोर, तेव्हा मात्र हे शक्य होऊ शकतंय. ह्यावेळेस ड्रायचा स्ट्रोक पाहायला मिळाला. डीप कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल झालं. 2 धावा इथे मात्र कंप्लीट करतील कुणाल लसने. धावफलक 2च्या वरतीनं जाऊन पोहोचेल 31 या अंकावर. तर मात्र अजून 13 धाब्यांची आवश्यकता विजयाकरिता. चेंडूंचा विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू 13 धावा. साधा आणि सोपं समीकरण. कृष्णा इलेव्हन कव्वाड टीम समोर हे लक्ष. ह्यावेळेस ऑन साईडला एक सिंगलनं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल फलकावर 32 आता मात्र 13 चेंडू 12 धाब्यांची आवश्यकता. आणि पहिल्या षटकामध्ये जी फलंदाजी झाली आहे ना, त्यामुळे मात्र हे समीकरण साधं आणि सोपं बनलंय. चांगली गोलंदाजी झाली असती तर मात्र अंतिम षटकामध्ये समीकरण थोडंसं चांगलं राहिलं असतं कृष्णा इलेव्हन कव्वाड टीम समोर. ह्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. समोर केल्यात बीज क्षेत्रामध्ये चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये निघून चाललाय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव धोक्याची ठरली आहे बॅटरसाठी आणि कुणाल नसणे इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. साधं आणि सोपं नसतं. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मेहनत ही करावीच लागते. मात्र फलंदाजाकरिता साधं आणि सोपं समीकरण असेल, मात्र गोलंदाजानं इथून मात्र हे समीकरण जड करावं लागेल आपल्या गोलंदाजानं.
ह्यावेळेस पहिला चेंडू चांगल्या पद्धतीची लाईन निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. तर मात्र समीकरण पाहिलं तर 11 चेंडू 11 धाबा. गोलंदाज रोहन चा पुढील चेंडू. ह्यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र 10 चेंडू 11 धाबा. जिथे सिंगल धाब्याची गरज आहे तिथं मात्र मोठ्या पटक्यासाठी का स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न केला जातोय. ते मात्र सेन्सिबल क्रिकेट सुद्धा धाबा येऊ शकतायत. हे करावं लागेल बॅटरला गोलंदाजाच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लगातारचे 3 चेंडू निर्धाव. सन्मान्य संजयजी भुईर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. स्वर्गीय सचिन गोणे स्मृती चषक 2026 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. लगातारचे 3 चेंडू डॉट आलेत. सामन्यामध्ये रंगत वाढली गेली आहे. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे परंतु प्रोटेक्शन आहे डीप क्षेत्रामध्ये. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहतील बॅटर. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल फलकावर. 35. आता मात्र 8 चेंडू विजयाकरिता 9 धाब्यांची आवश्यकता. एकेरी दुहेरीने सुद्धा धाबा होऊ शकतायत. गोलंदाज रोहन चांगली गोलंदाजी करतोय. अजून चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या टीम करिता. यावेळेस ऑन साइडला खाली क्षेत्र निवडलं गेलंय. फाईन क्षेत्रामधून चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा पार. हा येतोय चौकार 4. धावसंख्या पाहिली तर 39 या अंकावर. आता मात्र 5 धाब्यांची आवश्यकता आहे. विचार केला तर चेंडूंचा 7 चेंडू 5 धाबा. यावेळेस चेंडूला पाठवला गेलाय सीमा रेषा पार. हा येतोय विजयाचा धमाका सिक्सर 6. कृष्णा आयलंड कबाड टीम, हार्ड लक टू जॉन उन्मान भरे. तर या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. खऱ्यानं तर पाहिलं तर या धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी केली. तो नयन लाटे ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. अवघ्या 5 चेंडूमध्ये 22 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. तो नयन लाटे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. नयन आपण याचे सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता मी सन्माननीय डॉक्टर नूर अन्सारी सरांना विनंती करतोय की आपण सामनावीराचा पुरस्कार देऊन नयन लाटे
या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. पहिल्या षटकामध्ये कमालीची बॅटिंग राहिली आणि खऱ्या अर्थानं धाबांचा पाठलाग करत असताना 22 धाबांची खेळी राहिली. नयन लाटे हा सामनावीराचा पुरस्कार घेत असताना आपण पाहतोय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील सामन्याकरिता. नयन त्यानंतर आपण व्यासपीठावर जात आहोत. उपस्थित मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. आपल्यात उपस्थित आहेत डॉक्टर नूर अन्सारी सरांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी सन्माननीय श्रीकांतजी गोने यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. आपण पाहतोय सन्माननीय डॉक्टर नूर अन्सारी सरांचा शुभ सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय श्रीकांतजी गोने यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. खूप खूप धन्यवाद डॉक्टर नूर अन्सारी सर. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत अफसर मोमीन सर यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी जितबाई मडवी यांना विनंती करतोय. मी जितबाई मडवी यांना विनंती करतोय की समम मॅमचा इथे शुभ सन्मान करायचा आहे. आपण पाहतोय शुभ सन्मान केला जातोय. समम मॅडमचा इथे शुभ सन्मान आपण करत आहोत जितबाई यांच्या शुभ हस्ते. हलीमा मॅम उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी पुण्याची विनंती करतोय. मिलिंदजी मडवी आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत नाजनीम मॅम. मी सोनम मॅडम आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी देवेन गौडीजी यांना विनंती करतो की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. आपल्यात उपस्थित आहेत संजयजी भोईर. मी जित मडवी यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. शुभ सन्मान शाही सन्मान आपण संपन्न करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. सचिन 11 अग्रीपडा आयोजित स्वर्गीय सचिन गोने स्मृती चषक 2026 मध्ये हा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. खऱ्या अर्थानं पाहिलं तर अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते आणि आलेल्या मान्यवरांचा आपण शुभ सन्मान शाही सन्मान आपण संपन्न करत आहोत. खूप खूप धन्यवाद दादा, आपण उपस्थित राहिलात. सर्वांचं पुनश्च एकदा खूप खूप आभार. तर जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मॅचला सुरुवात झाली.
लगातारचे 2 चेंडू पाहिले तर निर्धाव पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर सिंगल आले, त्यानंतर विकेट मिळाली गेली. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एक धाव फलकावर. चांगली फलंदाजी करावी लागेल जय पारधी दामणगावच्या विरोधामध्ये तुम्हाला धाबा बनवायचे असतील तर. ह्यावेळेस अजून एक चांगला चेंडू. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पाहिलं तर सुरुवात केली होती, पहिल्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतर मात्र विकेट, त्यानंतर मात्र संघर्ष करत असताना बॅटरला आपण पाहतोय. लगातार 3 चेंडू निर्धाव. आतापर्यंत एक धाव खर्च केले, एक विकेट मिळवली आहे. ह्यावेळेस काय घडलाय? बॅट चेंज, विकेटचं झालंय पतन. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. जी मडवी आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल, आपण या फ्री मेडिकल चेकअपचा लाभ उठवायचा आहे. लाईफलाईन एजमा सेंटर फ्री मेडिकल चेकअप. डॉक्टर नूर अन्सारी आणि त्यांची टीम आपल्या इथे दाखल झाली. सर्व खेळाडूंना विनंती असेल, आपण मेडिकल चेकअप करून घ्यायचं आहे. चांगली संकल्पना ललितजी मडवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. रुद्र वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर नयनजी गोणे, आपलं सरचं स्वागत. आणि देवेंद्र गोणे, आपलं सरचं स्वागत. ह्यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅटर विघ्नेशच्या बॅट मधून येणारा हा पहिला ब्लास्ट. धावसंख्या पाहिली तर 7 अंकावर धावफलक. ह्यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगला झेल. विकेटचं होईल ते मात्र पतन.
मिळवले आहेत. विकेट हॅट्रिक वर उभा टाकलाय गोलंदाज पुष्पक. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक राहिलंय. जिथे षटकार केल्यानंतर प्रत्येक गोलंदाज पाहिला तर कुठेतरी बॅटर पासून दूर जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या गोलंदाजानं मात्र आपल्या शैलीवर खूप चांगलं काम केलंय. यावेळेस पाहिलं तर ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. 2 धावा इथे मिळतील बॅटरला. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 9 अंकावर. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला होता, त्यानंतर 2 विकेट आणि त्यानंतर या चेंडूवर 2 धावा, म्हणजे 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स मिळवल्या गेलेत. पुष्पक गोलंदाज पुणे चेक ट्रॅकवर. यावेळेस आडव्या बॅटने जरूर स्ट्रोक खेळला गेलाय स्वेलिक क्षेत्रामध्ये. चेंडूला अडवलं गेलंय आणि त्या दरम्यान धावा मिळत आहेत 2. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल धावफलक 11 या अंकावर धावफलक. अशा पद्धतीने पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये एकच धाव आली होती आणि या षटकामध्ये पाहिलं तर आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक राहिलंय गोलंदाजाचं. यावेळेस इनपॉइंटच्या वरना डीप पॉइंट क्षेत्रामधून चेंडू निघून चाललाय, सीमा रेषा पार. हाय तो चौकार. 4. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय 15 अंकावर धावफलक. एकंदरीत 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर एकच धाव खर्च केली होती मनीषनं आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्यात गोलंदाज पुष्पकनं. परंतु अंतिम षटकामध्ये किती धावा खर्च केल्या जातील, साईराज कोशिंबे टीम किती धावा जमा करेल, हे अंतिम षटकामध्ये पाहण्यासारखं असेल. 3 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज सार्थक. यावेळेस लो फुल टॉस होता, क्षेत्ररक्षक होते तिथे उपस्थित, झेल सुटला गेला, त्यानंतर मात्र चेंडूला अडवण्यात यश आलंय क्षेत्ररक्षकाला. दरम्यान इथे मात्र धावा मिळत आहेत 2. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 17 या अंकावर धावफलक. यावेळेस ऑन साइडला खाली क्षेत्र निवडलं गेलंय, फाईन क्षेत्रामधून चेंडू निघून चाललाय, सीमा रेषा पार. हाय तोय चौकार. 4. पाहायला मिळते स्वप्नील बॅटरच्या माध्यमातून. सार्थकच्या विरोधामध्ये चांगले स्ट्रोक खेळ जात आहेत. यावेळेस ऑन साइडला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय, फेकी होईपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल फलकावर 23. 23 धावा फलकावर आहेत. गोलंदाज सार्थकचा पुढील चेंडू. यावेळेस फुल टॉसला मात्र पाठवलं गेलंय, आउट ऑफ द पार. हायल षटकार. 6.
तर आपण पाहू शकताय फ्री मेडिकल कॅम्प टीव्ही स्क्रीनवर आपण पाहत आहे. सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण चेकअप करून घ्यायचं आहे. चांगली संकल्पना ललितजी मडवी यांच्या माध्यमातून आणि आजच्या दिवसामध्ये फ्री मेडिकल चेकअप ही सुविधा आपल्यापर्यंत आपल्या करिता त्यांच्या माध्यमातून दिली गेली. यावेळेस मात्र काय झेल पकडला गेलाय, कमालीचा झेल मनीषच्या माध्यमातून विकेट चोरी तर मात्र प्रधान.
जय भरे टीमचा प्रतिनिधी अथवा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि ज्या ज्या संघाने इथे प्रतिनिधित्व केलंय त्यांनी आपली प्रवेश फी निश्चित करायची आणि सर्व संघांना विनंती असेल आपण टॉस करण्या अगोदरच प्रवेश निश्चित करायचा आहे. प्रवेश फी आहे ती आयोजकांकडे जमा करायची. तर आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून प्री मेडिकल चेकअप आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर ही चांगली संकल्पना ललितजी मडवी यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सर्वांना सर्व खेळाडूंना मेडिकल चेकअपची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि या परिसरामध्ये पाहिलं तर पहिल्यांदाच हे घडतंय. सचिन 11 आगरीपाडा ग्रामस्थांचा खूप खूप आभार. त्या दरम्यान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा केला गेलाय. धावफलक पाहिलं तर 8 या अंकावर. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर 36 बनवल्या गेल्या. 37 धावांचा पाठलाग करत असताना जय पारधीबाबा दामणगाव टीम आणि दरम्यान पुण्याच एकदा व्हाईट बॉलचा इशारा अतिरिक्त भरणार राहिलाय. या षटकामध्ये आपण विचार केला तर तेजस पवारला चांगली गोलंदाजी करावी लागेल ताबा रोखायचे असतील तर. यावेळेस ऑन साईडला खाली क्षेत्र निवडल्या गेलाय. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडू निघून चालला पाईन क्षेत्रामधून सीमा रेषा पार. हा येतो चौकार. सत्रामध्ये झाल्या होत्या आणि 36 धावांचा पाठलाग करतोय. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. चौकार. चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेले 17 या अंकावर. स्क्वेअर कटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर आतापर्यंत पंच चेंडू किती टाकून झालेत. ओव्हर कंप्लीट झाले. धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 17. गोलंदाजी ट्रॅकवर स्वप्नील. यावेळेस पहिलाच बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक लॉंग बॉक्स क्षेत्रामध्ये चांगला झेल. फलंदाज फेल. विकेटचं बदल. वेदांत बाद झालाय. एकंदरीत 36 धाबांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 17 बनवल्या गेलेत. चांगली सुरुवात झाली परंतु या सुरुवातीला मात्र विजयाकडे घेऊन जावं लागेल जय पारधीबाबा दामणगाव टीमला. संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय श्रीकांत. सन्माननीय
सायनाजी गोने यांचं शुभ आगमन. आपलं सरचं स्वागत, हार्दिक स्वागत. गोलंदाज स्वप्नीलचा पुढील चेंडू. ह्यावेळेस पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा. यावेळेस पिचिंग खेळपट्टीच्या बाहेर झाली. पुढील चेंडू फ्री हिट असेल, मुभा असेल बॅटर श्रीकांतला. धावसंख्या पाहिली तर 18 या अंकावर. ह्यावेळेस ऑन साईड फुल टॉसला टर्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट क्षेत्रामध्ये, फील्ड करतील तोपर्यंत मुभा होती बॅटर श्रीकांतला 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 20 या अंकावर धावफलक. अजून 16 धाव्यांची आवश्यकता आहे, 20 बनवल्या गेल्यात. यावेळेस आडव्या बॅटना चेंडूला पाठवला गेलाय सीमा रेषा पार, धमाका, सिक्सर 6. धावसंख्या 6च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली. 26 या अंकावर धावफलक. चांगली फलंदाजी श्रीकांत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ह्यावेळेस टर्न केला गेलाय. मिडविकेट क्षेत्रामध्ये थोडंसं पंबल झालं, त्यानंतर एके धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 28-28. चांगली फलंदाजी टीमचा कर्णधार कसा असावा तर असा असावा. ज्या पद्धतीनं पाहिलं तर सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या आणि या षटकामध्ये श्रीकांत चांगली फलंदाजी करतोय आपल्या टीम करिता. यावेळेस फुल टॉस, टायमिंग प्रॉपर नव्हतं. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जरूर गेला. एक धाव मिळेल श्रीकांतच्या खात्यामध्ये. संघाची टोटल पाहिली तर फलकावर पाहायला मिळते 29-29. तर मात्र समीकरण पाहिलं तर इथून 7 चेंडू आणि 7 धाब्यांची आवश्यकता. स्ट्राइक एंडवर निलेश. यावेळेस हाफ ट्रॅकर, चेंडूला पाठवला गेलाय सीमा रेषा पार, षटकार. स्कोर लेवल आता मात्र एके धावेची आवश्यकता आहे विजयाकरिता. जय पारदीबाबा धामणगाव टीमला 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता. कमालीची फलंदाजी केली. त्या पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तेजसच्या विरोधामध्ये हल्ला चढवला गेला. पहिल्याच बॉलवर चौकार आला आणि त्या षटकामध्ये 17 धावा जमा केल्या. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 18 धावा जमा केल्या, म्हणजे 35 धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये जमा केल्यात. आणि अंतिम षटकामध्ये एका धावेची आवश्यकता आहे विजयाकरिता. जय पारदीबाबा धामणगाव टीम समोर हे लक्ष असेल. मात्र या 6 चेंडूमध्ये एक धाव वाचवली जाईल का, डिफेंड केली जाईल का? मॅजिकल गोलंदाजी इथून मात्र गोलंदाज करेल विघ्नेश. गोलंदाजी ट्रॅकवर. ह्यावेळेस ऑन साईडला एक सिंगल धाव नाहीये तर सीमा रेषेच्या बाहेर पाठवला गेलाय चौकाराकरिता. हा विजयाचा येतोय चौकार. अभिनंदन जय पारदीबाबा धामणगाव टीम. हार्ड लक टू साईराज कोशिंबे. चला पुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत. जय पारदीबाबा धामणगाव विपक्षात कृष्णा इलन कवाड.